नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोरणपट्टीसाठी आपण ही सुंदर आणि सोपी अशी बॉर्डर डिझाइन पहा। छान वाटते आणि अगदी सोपी आहे करायला। नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आता आपण आपल्या या पट्टीला हे पहा, श्री स्वामी समर्थ अशी ही मी सुंदर पट्टी केलेली आहे। आता आपण या पट्टीला बॉर्डर डिझाइन करून घेऊया। त्यासाठी मी ही हिरव्या कलरची डार्क हिरवा कलर आहे लोकर घेतले। आधी आपण खालच्या साइडने डिझाइन करून घेऊया। सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्या। डार्क हिरवा कलर आहे हा। हे पहा, या गॅप मध्ये आपल्याला डिझाइन करायची आहे। आधी मी धागा जॉईंट करून घेते। स्लिप नॉट करून धागा जॉईंट करून घेऊया। 3 चैन 1 2 3। सेम गॅप मध्ये आणखी 2 डबल क्रोशेट। 3 चैन 2 डबल क्रोशेट, एकूण 3 डबल क्रोशेट होतात आपले। नेक्स्ट गॅप, पुढची गॅप आपल्याला स्किप करायची आहे आणि त्याच्या पुढच्या गॅप मध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट। पुन्हा एक गॅप स्किप करून पुढच्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट। एक गॅप स्किप करायची आणि प्रत्येक गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट, पण आपल्याला एक गॅप स्किप करूनच नेक्स्ट गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। 1 2 आणि 1 3। ही पहा, ही आपली अशी बॉर्डर डिझाइन रेडी होते। एक गॅप स्किप करून
इथे मी आधी सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या, 2 डबल क्रोशेट केले, पुढची गॅप स्किप केली, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये मी पुन्हा 3 डबल क्रोशेट घेतले. असं करून खालची साईड पूर्ण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा मैत्रिणींनो, ही माझी खाली अशी बॉर्डर डिझाईन कंप्लीट करून झालेली आहे. आता हा माझा एक शेवटचा डबल क्रोशेट राहिलेला आहे. याच्यामध्ये मी 1 2 आणि 1 3 हे आपले 3 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या बॉर्डरला लेस द्यायची आहे. तुम्ही सेम डिझाईन इकडे पण करू शकता, पण मी इथे डबल क्रोशेट घेणार आहे. ॲक्च्युली सिंगल क्रोशेटनी पण डिझाईन खूप छान दिसते. आपण सिंगल क्रोशेट घेऊया. प्रत्येक साखळीवर एक एक सिंगल क्रोशेट करून घेऊया. हे पहा, अशी बारीक डिझाईन तयार होते. प्रत्येक साखळीवर एक सिंगल क्रोशेट. अशी ही आपली, हे पहा, ही खालची बाजू झाली, ही साईडची बाजू मी केली. इकडे मी छोटीशी ही आपली सिंगल क्रोशेटची डिझाईन करून घेतलेली आहे. आता इथे आपण वरच्या साईडला डिझाईन करायची आहे. त्यासाठी सर्वात पहिले आपण ह्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घेऊया. स्लिप स्टिच करून झाल्यानंतर आपण तिथेच 1 2 आणि 3 चैन घेणार आहोत आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये परत आपल्याला 2 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 3 चैन आणि 2 डबल क्रोशेट, म्हणजे असे आपले एकूण 3 डबल क्रोशेट या गॅपमध्ये येतात. आता इथे आपल्याला हा मधला गॅप स्किप करून तिसऱ्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. ओके, स्लिप स्टिच झाल्यानंतर पुन्हा 3 चैन, 2 डबल क्रोशेट. पुन्हा नेक्स्ट गॅप स्किप करायचा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, 3 चैन आणि तिथेच पुन्हा 2 डबल क्रोशेट. पुन्हा पुढचा गॅप स्किप करा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, 3 चैन आणि पुन्हा तिथेच 2 डबल क्रोशेट. पुन्हा नेक्स्ट स्किप करून त्याच्या नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच, 3 चैन आणि 2 डबल क्रोशेट. हे पहा, ही अशी आपली वरती डिझाईन तयार होते. यामध्ये पण आपण गॅपमध्ये
3 चैन आणि 2 डबल क्रोशेट घेतलेत. फक्त नेक्स्ट गॅप स्किप करून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन पुन्हा 3 चैन आणि 2 डबल क्रोशेट असं करून ही वरची डिझाईन आपण पूर्ण करून घेणार आहोत. साईडला आपण सिंगल क्रोशेट घेतलेले आणि खाली फक्त आपण स्लिप स्टिच नव्हती घेतली. गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घेऊन एक गॅप स्किप करून पुन्हा 3 डबल क्रोशेट घेतलेले. तसं इथे आपण फक्त स्लिप स्टिच घेणार आहोत. अशी ही डिझाईन मी पूर्ण करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, तर ही मी अशी आपली वरच्या साईडची पण डिझाईन करून घेतलेली आहे. आता इथे फक्त हे माझे शेवटचे 2 गॅप राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण डिझाईन करून घेऊया. 3 साखळ्या आणि 2 डबल क्रोशेट. पुन्हा या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, पुन्हा 3 साखळ्या, 2 डबल क्रोशेट. आता इथे जसं आपण त्या साईडला केलेलं तसंच आपण करणार आहोत. इथे पण आपण एक एक सिंगल क्रोशेट घेऊन बॉर्डर डिझाईन करणार आहोत. साईड बॉर्डर डिझाईन. प्रत्येक साखळीवर एक एक सिंगल क्रोशेट. प्रत्येक साखळीवर आपण एक एक सिंगल क्रोशेट करून ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घेऊया. आणि नंतर हा जो आपला पहिला गॅप होता, या गॅपमध्ये आपण स्लिप स्टिच करून डिझाईन पूर्ण करून घेऊया. स्लिप स्टिच करा आणि एक साखळी घ्यायची. एक साखळी घेतल्यानंतर आपण इथे धागा कट करून घेणार आहोत. हे पहा, तुम्हाला हवंय तर तुम्ही सेम ही डिझाईन पण इथे विणू शकता, पण इथे थोडी नाजूक अशी डिझाईन म्हणून मी सिंगल क्रोशेटची डिझाईन घेते. पहा, अशी आपली पूर्ण वरची साईड, खालची साईड आणि वरची साईड अशा दोन्ही साईडची डिझाईन रेडी झालेली आहे. हे पहा, आता याच्या खाली जी मी डिझाईन करणार आहे त्याची व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करेन तुम्हाला. इथे हा धागा आपण कट करून घेऊया. पहा, अशी आपली श्री स्वामी समर्थ या नावाची तोरणपट्टी रेडी झालेली आहे. ही पहा, आपण डिझाईन दिल्यानंतर आपली ही तोरणपट्टी रेडी झालेली आहे. साधी, सोपी आणि सुंदर ही आपल्या पट्टीसाठी बॉर्डर डिझाईन आहे. आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.